शुभ्र बुधवार हे देवीचे व्रत आहे. हे व्रत 11 बुधवार केले जाते. बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजेच नशिबाचा अधिपती असे म्हणतात. म्हणूनच या बुध ग्रहाची भक्ती करावी. भक्ती किंवा उपासना मनापासून केल्याने अगदी अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होतात. चांगले भाग्य येण्यासाठी बुधाची उपासना करावी. तुम्हाला नोकरी नाही, तुमच्या व्यापारधंद्यात तुम्हाला भरभराट पाहिजे असेल आणि कोणतेही चांगले काम सिद्धीस जाण्यासाठी 11 शुभ्र बुधवार करावे. तसेच लग्न जमण्यासाठीही 11 शुभ्र बुधवार करावे. आता पाहूया शुभ्र बुधवार व्रतविधी. 11 पांढरे बुधवार करणे हा बुध उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. या दिवशी उपवास ठेवावा व उपवासाचे फक्त पांढरेच पदार्थ खावे. त्या दिवशी पांढरे फुले पूजेत वापरावे. उपवासासाठी तांदूळ, ताक, खिचडी, साबुदाण्याची खीर यासारखे पांढरे पदार्थ खावेत. रात्री उपवास सोडताना भात, दूध, दही, लोणी असे पांढरे पदार्थ खावेत. तसेच हे पदार्थ पूर्णपणे अळणी करावेत, म्हणजेच त्यात तिखट मीठ अजिबात घालू नये. पहिल्या बुधवारी जो पदार्थ खाल तोच पदार्थ पूर्ण 11 बुधवारी खावा. पहिल्या बुधवारी ज्या पदार्थाने उपवास सोडाल त्याच पदार्थाने पुढील सर्व बुधवार उपवास सोडावा. या व्रतात पांढऱ्या रंगाचे महत्त्व फार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की बुधवार हा महालक्ष्मीचा खास वार आहे. महालक्ष्मीची पूजा ही बुधाची पूजा म्हणून करायची असते. आता पाहूया बुध उपासनेची पूजा कशी करावी. बुधवारी सकाळी उठून नित्यकर्मे उरकावी. नंतर जमीन सारवून अथवा फरशी असल्यास स्वच्छ पुसून त्यावर पाट मांडावा. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा. तसेच पाटाभोवती रांगोळी काढावी. कलशावर श्री लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा व शेजारी बुधाची मूर्ती अथवा चित्र ठेवावे. श्री लक्ष्मी देवै नमः या मंत्राने श्री लक्ष्मी मातेची पांढरी फुले वाहून पूजा करावी. देवीला दूध, साखर या पांढऱ्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवावा. पूजा करताना मन एकाग्र व भक्तिपूर्ण ठेवावे. बुध हा वाचेचा ग्रह असल्याने त्या दिवशी जरूरपेक्षा जास्त बोलू नये. त्या दिवशी आचरण अत्यंत शुद्ध ठेवावे. दिवसभर पांढरीच वस्त्रे नेसावी. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून उपवास सोडावा. उपवास सोडताना तिखट मीठ न घातलेले दही भात अथवा ताक भात खावा. सकाळ संध्याकाळ देवीची पूजा झाल्यावर आरती म्हणून बुधाचा मंत्र म्हणून प्रार्थना करावी. बुध उपासनेचे उद्यापन कसे करावे. उद्यापन 12व्या बुधवारी व्रताचे उद्यापन करावे. सुवासिनीला जेवायला बोलवावे. जेवणात पक्वान्न म्हणून दुधातील गव्हाची अथवा शेवयाची खीर करावी. स्वयंपाक आखणी न करता नेहमीसारखाच करावा. सुवासिनीला पांढरे कापड, पांढऱ्या फुलांची वेणी, दक्षिणा द्यावी. पांढरी कपडे, खोबऱ्याची वाटी व तांदळाने ओटी भरावी. या व्रताने सुख शांती लाभते व बुद्धी वाढते. हे व्रत करताना अनेक अडचणी येतात, मनस्ताप होतो, तरीही श्रद्धेने व निष्ठेने हे व्रत पूर्ण करावे. हे व्रत म्हणजे एक तपश्चर्याच असल्याने ती पूर्ण झाल्यावर तिचे इष्टफळ मिळतेच. व्रत करताना स्त्रियांना अडचण आल्यास तो बुधवार जमेस न धरता पुढचा धरावा. आता पाहूया नियम. नंबर 1. बुधवार हा महालक्ष्मीचा वार आहे. 11 बुधवारी पांढरी फुले व्हावी व महालक्ष्मीची पूजा करावी. देवीसमोर तुपाचे निरांजन लावावे व उदबत्ती पेटवून ठेवावी. नारळ ठेवावा व बुध स्तोत्र म्हणावे. नंबर 2. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने अंघोळ केलीच पाहिजे. गार पाणी सोसत नसल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी. देवघरात ठेवलेल्या श्रीलक्ष्मीच्या आणि बुधाच्या प्रतिमेची पूजा करावी. नंबर 3. मांस खाऊ नये, मद्य म्हणजे दारू पिऊ नये आणि 11 बुधवारी स्त्रीशय्या वर्ज्य करावी. व्रत करणारी स्त्री असेल तर तिने पुरुषशय्या वर्ज्य करावी. थोडक्यात म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. नंबर 4. 11 बुधवारच्या काळात भांडू नये, अगर भांडण उकरून काढू नये. नंबर 5. बुधाची कहाणी दुसऱ्यास सांगावी, अगर आपण स्वतः दुसऱ्यास ऐकू जाईल अशी वाचावी. नंबर 6. पांढऱ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा, म्हणजेच दूध, साखर, खडीसाखर अशा प्रकारचा पांढऱ्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवावा. नंबर 7.
बुधवारी कमी बोलावे, शक्यतर मौन पाळावे. नंबर 8, बुधवारी उपवास करावा. त्या दिवशी मीठ व मिरची वर्ज्य करावी. आळणी बुधवार करावा. साबुदाण्याची खीर, केळाचे शिकरण असे पदार्थ खावेत. तांदळाचा भात खाऊन उपवास सोडावा. नंबर 9, सुतक भाऊबंदातील कोणी व्यक्ती अगर आजोचा मामा, आजा, आजी वारले असल्यास बुधवार करा, पण तो 11त मोजू नका. नंबर 10, 11 बुधवार पूर्ण झाल्यावर 12व्या बुधवारी ऐपतीप्रमाणे सुवासिनीला भोजन व दक्षिणा द्यावी आणि या व्रतकथेचे एक पुस्तक द्यावे आणि मग आपण भोजन करावे. पक्वान्न खिरीचे करावे. जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.